कधी कधी जगात अशा घटना घडतात की त्यावर विश्वासही ठेवणं अवघड जातं। आजपासून 66 वर्ष आधी एक आश्चर्यकारक घटना समोर आली होती। ही घटना जपानच्या एअरपोर्टवर घडली होती। आजही या घटनेचं रहस्य उलगडलं गेलेलं नाही। इथे एक अशी व्यक्ती आली होती जी सांगत होती की ते एका अशा देशातून आले आहे जो देश पृथ्वीवर कुठेच नाही। इतकेच नाही तर तो एका रूममधून अचानक गायबही झाला होता। ही घटना आहे जुलै 1954 मधली। दुपारची वेळ होती। एक युरोपियन विमान टोकियोच्या हेनेडा विमानतळावर लँड झालं। विमानातील सगळेच प्रवासी बाहेर आले आणि चेकआउट काउंटरकडे गेले। अधिकारी सर्वांचे पासपोर्ट चेक करत होते। दरम्यान त्यांना असा एक पासपोर्ट दिसला जो बघून ते हैराण झाले। या प्रवाशांच्या पासपोर्टवर टॉरेट नावाच्या देशाचं नाव लिहिलं होतं। तिथे असलेल्या अधिकाऱ्याने अशा देशाचं नाव याआधी कधी ऐकलंच नव्हतं। त्यांना प्रवासी संशयित वाटला, त्यामुळे त्या प्रवाशाला एका वेगळ्या रूममध्ये नेण्यात आलं। अधिकाऱ्यांनी त्याला सर्वात आधी जपानमध्ये येण्याचं कारण विचारलं। यावर त्याने सांगितले की तो एक व्यापारी आहे आणि व्यापारासंबंधी कामासाठी इथे आलाय। सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाच्या पासपोर्टची तपासणी केली ज्यावर टॉरेट लिहिलं होतं। त्यांनाही प्रश्न पडला की खरंच असा देश आहे। त्या व्यक्तीने हेही सांगितलं होतं की या पासपोर्टवर त्याने वेगवेगळ्या देशांचा प्रवास केलाय। अधिकाऱ्यांना हे ऐकून फारच आश्चर्य वाटलं, कारण त्यांच्या पासपोर्टवर वेगवेगळ्या देशांचे शिक्के होते आणि ते खरे होते। पण तरीही हे अधिकारी हे मानायला तयार नव्हते की ज्या देशातून हा प्रवासी आलाय तसा देश प्रत्यक्षात पृथ्वीवर आहे। नंतर अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला जगाचा नकाशा दाखवला आणि टॉरेट देश दाखवण्यास सांगितले। यावर त्या प्रवाशाने अंडोरा नावाच्या देशावर बोट ठेवलं आणि सांगितलं हा त्याचा देश आहे। पण नकाशावर टॉरेट ऐवजी अंडोरा का लिहिले हे बघून ती व्यक्तीही हैराण झाली। आता अधिकारी आणखीनच प्रश्नात पडले। अखेर ती व्यक्ती एका काल्पनिक देशाचं नाव सांगत आहे, पण त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा आणि इतर कागदपत्रे पाहून तो खरं बोलत असल्याचं वाटत होतं। आता तो प्रवासी खरं बोलतोय की खोटं हे जाणून घेण्यासाठी तो ज्या कंपनीकडे जाणार होता त्यांना विचारण्यात आलं। कंपनी आणि तो ज्या हॉटेलमध्ये थांबणार होता तिथे फोन केला तर त्यांनी त्या प्रवाशाला ओळखण्यास नकार दिला। आता अधिकाऱ्यांना ही व्यक्ती गुन्हेगार असल्याचा संशय येऊ लागला होता। त्यांनी त्याचं सगळं सामान ताब्यात घेतलं आणि त्याला एका हॉटेलच्या रूममध्ये बंद केलं। पण सकाळी रूमचा दरवाजा उघडला तेव्हा तो तिथे नव्हताच। बाहेर पोलीस असूनही तो कसा पळाला हेही काही समजलं नाही। पोलिसांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीचे ताब्यात घेतलेले पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रेही गायब झाले होते। आता कुणालाही काही समजायला मार्ग नव्हता की नेमकं काय घडलं। नंतर या घटनेबाबत अनेक कथा प्रचलित झाल्या। इतकेच काय तर या घटनेवर अनेक पुस्तकेही लिहिली गेली आहेत। त्यातीलच एक म्हणजे डायरेक्टरी ऑफ पॉसिबिलिटीज। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करून शेअर करा।